हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. चला तर आता चाललाय संध्याकाळचा चहा आणि तर चालली तयारी. तर घेतले आता कोराच चहा बनवते. झालं काय आता घसा दुखायला लागलाय माझा थोडासा, त्यामुळे अद्रक वगैरे टाकून भरपूर असं अद्रक टाकायचं आणि मसाला चहा केल्यासारखा कोराच चहा पिणार आहे. घशाला थोडं चांगलं वाटेल म्हणून. आणि आता तुळस वगैरे नाही तुमच्याजवळ तुळस वगैरे असेल तर तुळशीचे पानं पण टाकू शकता, लवंग वगैरे पण टाकू शकता. छान घशाला आराम पडतो. आता माझ्याजवळ काही तुळस वगैरे नाहीत, त्यामुळे फक्त भरपूर असं अद्रक बारीक करायचं आणि तेच टाकणार आहे. आणि थोडीशी चहापत्ती कोरा चहा म्हणले की कमीच टाकावे लागते आणि मी जास्तच टाकायला लागले होते. नंतर माझ्या लक्षात आलं की कोरा चहा बनवते. भरपूर असं अद्रक आता बारीक करायचं. असं कट करून वगैरे किंवा खिसून टाकायचं नाही. अद्रक असं नेहमी असं बारीक करून टाकायचं वरवंट्याने किंवा ठोंब्याने, पेल्याने कशाने पण बारीक करायचं. म्हणजे कसं रस आहे तर बाहेर पडतो अद्रकचा आणि चहा आहे तर एकदम कडक होतो. तर आता संध्याकाळच्या जवळपास एक 4:30 पावणे 5 होत आले. चहा लवकरच ठेवला आहे. स्वयंपाक बनवायचा थोड्या वेळाने. आता पहिला चहा पिऊन घ्यावं म्हणलं आणि नंतर मग कपडे वगैरे लावलेत मशीनला. ते वाळत वगैरे टाकायचे आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. स्वयंपाकामध्ये बनवते मी डाळीची आमटी बनवणार आहे. भात आणि भाकरी बनवायच्या. तर एवढं सगळं संध्याकाळचं चालले प्लॅनिंग. चला तर आता चहा होत आलाय. तुम्ही पण या चहा प्यायला. तर काय खाल्लं होतं मी आता मला आठवना फील्स आणले होते बाबाने खायला. तर ते खाल्ले होते आणि तेव्हापासूनच घसा दुखायला लागलाय माझा. आणि त्यामुळं असं जास्त बोलता पण येत नाही. घसा जास्तच दुखायला लागलाय आणि त्यामुळं आता म्हटलं पहिला चहा पिऊन घ्यावा आणि मग आहे तर बाकीच्या स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करायची. आता स्वयंपाकामध्ये फ्रीजमध्ये खरं तर बघत होते सुरुवातीला काय बनवू, काय आहे फ्रीजमध्ये. फ्रीज उघडून बघितला. नंतर थोडासा विचार केला. आता स्वयंपाक संध्याकाळ होत आली की म्हणलं की काय सगळ्यांच्याच डोक्यामध्ये स्वयंपाकातच प्लॅनिंग असतं, काय बनवायचं काय नाही. आता माझ्याजवळ होती मेथी होती, पालक होता. पण आता पालक वगैरे केला होता. एक पेंडी 2 वेळा होती. त्यामुळे ह्याच्या अगोदर केला होता. त्यामुळे म्हणलं आता पालक पण नको आणि मेथी पण नको. वरणच करावं म्हटलं. संचित पण वरण खाईल म्हणून आता चहा पिऊन घेतला आणि कुकर लावायचं म्हणलं की काय पटकन कुकर लावावा लागतो. त्याची स्टीम वगैरे नंतर निघायला वेळ जातो. त्यामुळं म्हणलं चहा पिऊन घेतला की लगेचच आता कुकर लावते. वरण बनवण्यासाठी मी तुरीची आणि मुगाची दोन्ही डाळीचं वरण बनवत असते. खरं तर वरण नाही बनवत मी. संचेसाठी वरण बनवणार आहे आणि आमच्यासाठी आमटी बनवते. सारखं म्हणजे वरण मला जास्त आवडत नाही खायला. आमटी वगैरे खायला आवडते. आमटी, भात छान लागतो. म्हणजे खात असते, कधी तर खाते. जास्त करून मला आमटीच आवडते डाळीची. आणि आता इथं निम्मी तुरीची डाळ घेतली आणि निम्मी मुगाची डाळ घेतली. कांदा, टोमॅटो आणि थोडी हळद वगैरे टाकून शिजवून घ्यायचं. तर पहिल्यांदा 2-3 पाण्यानं डाळ आहे तर व्यवस्थित धुवून घ्यायची. आता भात पण लावणार आहे. भात मी एकटीच खाते. बाबांना भात आवडत नाही. त्यामुळे मी एकटीच खाते. संचित पण भात खात नसतो आणि बाबा पण नाहीत खात. त्यामुळे एकटीसाठीच आता कुकर कधी तर आता डाळीने खराबच होतोय. त्यामुळे डाळ शिजून झाली का त्या कुकरमध्येच लावायचा. नाहीतर शक्यतो मी भात पातेल्यामध्येच लावत असते. एकटीच खात असते त्यामुळं. आणि थोडा पण करायचा असतो. भात जास्त वगैरे करायचा असेल तर कुकरमध्ये काही वाटत नाही लावायला. माझा कुकर बघू पण शकता एकदम मोठाच्या मोठा आहे आणि त्याच्यामध्ये उगाच थोडासा भात लावायचं म्हणले की नकोच वाटतं. आणि नंतर कुकर घासायला पण किती मोठा त्याचा पण कंटाळा येतो मला. म्हणून मी जास्त करून डाळ वगैरे कुकरला शिजवायची असेल तर त्याच वेळेस मी कुकर लावत असते. नाहीतर भात वगैरे पातेल्यामध्येच करत असते. तर डाळीला पहिलं धुवून घेतलं, थोडं पाणी ओतलं आणि आता गॅस चालू केलं आहे. कांदा कट करायचा, टोमॅटो कट करायचं आणि डाळीमध्ये टाकून मस्त अशी डाळ शिजवून घ्यायची. डाळ शिजायला तसं पण जास्त वेळ लागत नाही. एक 10 मिनिटात डाळ शिजते. मी काय करत असते, कुकरला एक शिट्टी काढते आणि एक शिट्टी झाली का नंतर मग लगेचच गॅस आहे तर कमी करायचा. एक 10 मिनटं गॅस कमी गॅसवरच ठेवायची डाळ आणि मग स्टीम वगैरे गेली का बंद म्हणजे 10 मिनिटांनी गॅस बंद करायचा. स्टीम सगळी कुकरमधली निघाली का मग टोपण आहे तर कुकरचं काढायचं. डाळ एकदम छान मऊ शिजते आणि मला घट्ट वरण किंवा आमटी आवडते. अशी पातळ जास्त आवडत नाही. त्यामुळे मी डाळ जरा जास्तच टाकत असते. आता मसाल्यांमध्ये मी खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक याची पेस्ट आहे तर करून ठेवली. तर जवळपास एक 8 दिवसाची करून ठेवत असते आणि नंतर मग त्याचा वापर करायचा असं असते. कधी-कधी लसणाची पण फोडणी देते आणि कधी-कधी मसाला पण बारीक करून ठेवते. आता डाळीचा गॅस बंद केला आणि चालली आता स्वयंपाकाची भाकरीची तयारी चालली. तर इथं 2 प्रकारचे पीठ आहेत. इथं 2 डबे आहेत. एक आहे बाजरीचा आणि एक आहे ज्वारीचा. तर झालं काय म्हणजे जसं संचितला कळते, जसं संचित भाकरी खातोय तेव्हापासून त्याला कधीच मी
बाजरीची भाकरी जास्त दिलीच नव्हती खायला. दिलीच नव्हती, जास्त म्हणण्यापेक्षा दिलीच नव्हती, कारण बाजरी जास्त आम्ही खात नाही. आणि त्यामुळं कसं माझ्या मिस्टरांना पण बाजरी आवडत नाही, मला आवडते खायला. त्यामुळं आता ते पण नाहीत, म्हणून मी काय केलं त्यावेळेस ज्वारीचं पीठ संपलं की बाजरीच आणली होती आणि संचितला पण दिले होते खायला. आता संचितला कसं लहानपणापासून सवयच नाही बाजरी खायची, जसं कळते तसं तेव्हापासून ते ज्वारीची किंवा मक्याचीच भाकरी खातो. त्यामुळे ते बाजरीची भाकरी खाऊन त्याच्या पोटामध्ये दुखत होतं आणि ते नक्की कशानं दुखते हे मला काही समजतच नव्हतं. तो म्हणत होता पोटामध्ये दुखते, नंतर नंतर तर ताप पण यायला लागला त्याला. नंतर मी जरा असं म्हणजे मी विचार केला, म्हणजे असं लहान मुलांना कसं खाण्यामध्ये तर काय एवढं म्हटलं चेंज झाला नाही, वातावरण पण चांगलं आहे आणि ताप मुळात म्हटलं तर त्याला तापाचं औषध देऊन पण औषध दिलं की तेवढा पुरताच ताप कमी व्हायचा आणि नंतर अजून ताप येत होता आणि पोटामध्ये पण दुखतंय म्हणत होता थोडं थोडं. त्यामुळे मी जरा असं विचार केला, म्हटलं कशानं झालं असेल. मग नंतर माझ्या असं जवळपास 1-2 दिवसांनी माझ्या लक्षात आलं की त्याच्या जेवणामध्ये बदल म्हटलं तर बाजरीची भाकरीच झाले. आणि मी त्याला बाजरीची भाकरी आज दिली का लगेच दुसऱ्या दिवशीच दुपारी तो म्हणत होता माझ्या पोटामध्ये थोडंसं दुखते. असं म्हणलं, मी काय वाटलं, मला काय वाटलं तो आता मध्ये गॅदरिंग पण त्याचं चालू होतं, प्रॅक्टिस वगैरे चालू होती, डान्स करून करून दुखते का काय असं मला वाटत होतं. मी तुम्हाला सांगितलं पण होतं. पण नंतर सारखंच म्हणत होता, नंतर शांत पण झाला आणि काही कळेच ना. मग लक्षात आलं माझ्या बाजरीनं होत असेल कदाचित. त्यामुळे मी काय केलं, ज्वारी आणली आणि ज्वारी आणून त्याला ज्वारीची भाकरी द्यायला सुरुवात केली आणि बाजरीची भाकरी पूर्ण बंद केली. मग तेव्हापासून त्याचा ताप पण गेला आणि पोटात पण दुखायचं राहिलं. म्हणजे कसं लहान मुलांना कसं सवय नसते खायची आणि मध्येच ते रुटीनमध्ये चेंज झालं की मग ते थोडासा त्रास होतो त्यांना. आणि ते मी लक्षात आणलं, म्हणजे मी थोडंसं म्हणलं, विचार केला म्हणजे नक्की कशाने होते, त्यामुळं समजलं. नाहीतर तेच थोडा विचार वगैरे केला नसता तर मी तशीच बाजरीची भाकरी देत गेली असती. आणि कसं संचितला याच्या अगोदर कधी बाजरीची भाकरी दिली पण नव्हती खायला. आणि मला काय वाटलं, जरी खाल्ली तर त्याला द्यायची म्हणलं, आणि खात असेल तर द्यायला काय हरकत आहे, आणि नाही खाल्ली तर म्हणलं मग आणता येईल ज्वारी. म्हणून मी त्याला पहिले 1-2 वेळा चारली तर खात होता. म्हणलं आता खातोय तर कशाला उगी ज्वारी आणायला. आणि मला आवडते पण बाजरीची भाकरी, थंडीत पण चांगली असते. आता संजयच्या पप्पांना आवडत नाही त्यामुळे मी बाजरी आणत नव्हते. आता संजयचे पप्पा पण नाहीत, बाबांना पण आवडते, मी पण खात असते, त्यामुळे आणली. संचित पण खायला म्हणलं, संचित पण खात होता, पण त्याला वेगळाच त्रास व्हायला लागला. त्यामुळे आता आमच्यासाठी मी काय केल्या, बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि संचेसाठी ज्वारीची भाकरी बनवली. तर असं असतं लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते, सवय नसते खायचं. आणि जे पहिल्यापासूनच कळते तेव्हापासून किंवा बाजरी भाकरी खातात त्यांना त्रास होत नाही, पण अधूनमधून असं लहान मुलांना काही वेगळं दिलं की थोडाफार त्रास होतो. भाकरी झाल्या करून, इथं बघू शकता डाळ छान आहे तर शिरले. टोमॅटो कांदा डाळीमध्ये व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आणि आता लगेचच फोडणी द्यायची. फोडणी आहे तर आता कढईमध्ये देते, कढई गरम करायची. आता तूप पण तुम्ही वापरू शकता. मी काय करत असते, संचितला पहिलं वरण काढत असते आणि नंतर मग म्हणजे फोडणी देऊन साईडला काढायचं आणि तुपाचा 1 चमचा टाकून मग त्याला चारत असते. तर आता इथं तुम्ही बघू शकता तेल गरम झालं, जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकायचं, खोबरं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, हळद आणि व्यवस्थित मिक्स करून शिजवलेले डाळ आहे तर ते मिक्स करून घ्यायची. तर संचित मध्ये मध्ये हॅलो हॅलो करतोय, बोलतो, काय बोलायचं आहे बोल ना. बोल तर. तर असं असतं, बोल म्हणलं की बोलणार नाही आणि नको म्हणलं की मग बोलणार. तिथं बघू शकता वरणला उकळे आले, भात कुकरमध्ये लावला. आता भांडी थोडीफार राहिले, ती भांडी आता लावून घेते. तर डोळ्याला पण माझ्या काहीतरी झाले, डोळा पण लाल झालाय थोडासा, नक्की काय समजेना काय तर लागले का, मला तर आठवत पण नाही काय झालं डोळ्याला, पण एक डोळा माझा लाल झालाय आणि तो दुखतोय पण. आता डोळ्याला काय झालं काय माहिती, दुपारपासून दुखत होता, नंतर संध्याकाळी जरा जास्त दुखायला लागला, लाल झाला आणि सुजला पण थोडासा नंतर. त्यामुळे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला फक्त कामच केलेले दाखवेन, मी काय दाखवणार नाही, कारण डोळा माझा खूप जास्त लाल झाला आहे. आणि नक्की मला डोळे आलेत का काय ते पण समजेना, कारण डोळे आले असते तर एका डोळ्याला झाले म्हणलं दुसऱ्या पण डोळ्याला होय पाहिजे, दुसऱ्या डोळ्याला काही झालं नाही अजून, त्यामुळे काही समजेना, बहुतेक काहीतरी लागलंच असेल डोळ्याला. आणि असताना पण माझे डोळे जरा अशक्त असल्यासारखे आहेत, म्हणजे असं थोडे नाजूक आहेत म्हणू शकतो आपण. त्याला लगेचच थोडंसं काय झालं की त्रास लगेच डोळ्यांना होतो. आता मध्ये मी चष्मा पण बदलला, त्यावेळेस ते चष्मा ज्यावेळेस नंबर चेक करत होते त्यावेळेस पण ते म्हणत होत्या, डोळे तुमचे खूपच नाजूक आहेत म्हणत होते, जास्त चोळत वगैरे जात जाऊ नका असं पण त्या म्हणत होत्या. त्यामुळे बघू आता डोळा कधी नीट होते, डोळा नॉर्मल झाला की मग आहे तर दाखवेन नंतर. आता इथं बघू शकता भांडे आहेत तर झाले घासून, आता कट्टा वगैरे नंतरच पुसून घ्यायचा आहे. संचितच चालले जेवण करायच्या अगोदरच म्हणतोय गार्डनला जाऊया मम्मा. तर संचितचं कसं आता संध्याकाळचं जेवण वगैरे झालं की मग आम्ही जातोय गार्डनला. संध्याकाळची एवढी काही गर्दी पण नसते, नाहीतर तेच 5-5:30 वाजता गेले की गार्डनला गर्दी खूप जास्त असते आणि संचितला काही खेळायला पण मिळत नाही.
त्यामुळं इथं बघू शकता संचितला मी वरण काढलं साईडला आणि नंतर मग आम्ही वरूनच चटणी मिक्स करून उकळी काढली एकदम. आता पहिलं संचितला चारून घेते आणि संचित झाल्यानंतर मग आम्ही जेवण करतो. चला तर तुम्ही या सगळेजण जेवण करायला. संचितला पातेल्यामध्ये काढले वरण आणि आणि आमच्यासाठी कढईमध्येच आहे. तरी त्या संचितची चालले मागं मस्ती. बोल ना, बोलायचं आहे का? बोल नाही बोलत. नंतर मग आता जेवण वगैरे केलं, चाललोय आता गार्डनमध्ये, लिफ्टमध्ये आहे. आता संचित एक खेळतो, अर्धा तास खेळत असतो, मी पण काहीतरी टाईमपास करत असते. नंतर गार्डनमध्ये खेळून झाले की मग जायचं आहे. दूध संपले, दूध आणायचं आहे. पहिलं गार्डनमध्ये संचितला खेळतोय तोपर्यंत खेळू द्यायचं, मी पण थोडंसं फिरत असते जेवण झाल्यानंतर आणि मग आता दूध वगैरे आणायचं. चला तर मग तुम्हाला आहे तर आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. आणि त्या संचितची मस्ती बघू शकता, पहिली चप्पल आहे तर ते स्लाईडवरून टाकतोय आणि नंतर स्वतः घसरत येतोय खाली. तर असे काहीतरी करामती करत असतो. संध्याकाळचे थोडे गार्डनमध्ये मच्छर असतात, त्यामुळे ओडोमास वगैरे लावून जावं लागतं, नाहीतर मच्छर काय बसू देत नाहीत. तर असं असतं रोज संध्याकाळचं रुटीन. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. आणि त्या संचितची चालली होती बडबड, शिंकावर शिंका शिंकावर शिंका देतोय आणि मला म्हणतोय माझा व्हिडिओ काढा. आता सारखाच स्लाईड खेळणार आणि त्याचा सारखाच व्हिडिओ मी काय काढणार. चला तर मग बाय बाय.